पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर चर्चेत आलेली फॉर्च्युनर आता पुन्हा एकदा चर्चेत आली। याचं कारण म्हणजे करमाळ्याच्या अतुल खुपसे यांनी फॉर्च्युनरवर लिहिलेला एक मजकूर। वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर बदनाम झाली आहे। फॉर्च्युनर मधून उतरणाऱ्या प्रत्येकाकडे संशयानं पाहिलं जात आहे आणि त्यामुळे हा मजकूर लिहून अतुल खुपसे यांनी सध्याची फॉर्च्युनरची व्यथा मांडलेली आहे। हगवणेंमुळे फॉर्च्युनर झाली बदनाम। ऐका फॉर्च्युनर कारची सध्याची व्यथा। करमाळ्याच्या फॉर्च्युनरवरील मजकूर चर्चेत। फॉर्च्युनर म्हणजे रुबाब, फॉर्च्युनर म्हणजे हवा, फॉर्च्युनर म्हणजे श्रीमंता घरची कार। मात्र हीच फॉर्च्युनर पुण्याच्या हगवणे कुटुंबियांमुळे आता बदनाम झाली आहे। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर फॉर्च्युनर चर्चेत आली होती, कारण हगवणेंनी हुंड्यात वैष्णवीच्या कुटुंबियांकडून एक फॉर्च्युनर आणि 51 तोळे सोनं घेतलं होतं। मात्र या प्रकरणानंतर फॉर्च्युनर मधून उतरणाऱ्या प्रत्येकाकडे संशयानं पाहिलं जाऊ लागलंय। ही फॉर्च्युनर हुंड्यात तर घेतलेली नाहीये ना, या नजरेनं फॉर्च्युनर मालकांकडे पाहिलं जाऊ लागलंय। हीच व्यथा करमाळ्याच्या अतुल खुपसे यांनी फॉर्च्युनरवर मजकूर लिहून मांडली आहे। अतुल खुपसे यांनी त्यांच्या फॉर्च्युनर गाडीवर एक आगळावेगळा मजकूर लिहिलाय, ज्यामध्ये फॉर्च्युनर गाडीनं स्वतःची सद्य परिस्थितीतली व्यथा मांडली आहे। तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी। मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा। हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा। अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय, पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतलंय। असा मजकूर अतुल खुपसे यांनी आपल्या फॉर्च्युनर कारवर लिहिलाय। स्वप्न बघितलं एका शेतकऱ्याच्या पोराने, चळवळीतल्या पोराने, की गाडी मोठी घेतली पाहिजे, म्हणून आम्ही 2-3 वर्षाचे पैसे जमा केले शेतीतल्या। केळीसारख्या, डाळिंबासारख्या, ऊसासारख्या पिकात राबलो आणि फॉर्च्युनर गाडी घेतली। पण ह्या हगवणे कुटुंबाने फॉर्च्युनरला बदनाम करण्याचं काम केलं। का तर जिथं गेलं तिथं प्रत्येक माणूस विचारला जातोय की अतुल भाऊ गाडी तुमची आहे का सासऱ्याकडून घेतली? सासऱ्याकडून घेतली ह्याचा अर्थ की बायकोला छळवून, त्रास देऊन सासऱ्याकडून जबरदस्तीनं गाडी मजबुरीनं मागितली, असा उद्देश होतोय। हे सांगून आम्ही थकून गेलो। हगवणे कुटुंबियांनी हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केला। हुंड्यात वैष्णवीच्या कुटुंबियांकडून फॉर्च्युनर, 51 तोळे सोनं, लाखो रुपयांची चांदी घेतली। मात्र हुंड्यात फॉर्च्युनर घेतल्यानं सगळ्याच फॉर्च्युनर वापरणाऱ्यांकडे शंकेनं पाहिलं जातंय आणि त्यामुळे फॉर्च्युनर मालकांची मोठी अडचण झालीय। हीच मांडण्याचा प्रयत्न अतुल खुपसे यांनी केलाय। सचिन कसबे, झी24 तास, करमाळा, सोलापूर। त्यामुळे हगवणेंच्या या प्रकरणानंतर फॉर्च्युनर मालकांची मात्र वेगळीच अडचण आणि कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय।